1993 मध्ये झपाटलेला हा सिनेमा आपल्या भेटीला आला. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची या चित्रपटात मुख्य भूमिका होती. याचसोबत या चित्रपटात सगळ्यांचं लक्ष वेधलं ते तात्या विंचूने. हा बोलका बाहुला आज सुद्धा प्रेक्षक विसरू शकले नाहीयेत. रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांची चर्चा कायमच प्रेक्षकांमध्ये असते. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत कसा तयार झाला हा तात्या विंचू याबद्दल रामदास यांनी सांगितलंय. ते म्हणाले, लहानपणी महेशला माझ्या बाबांचा बोलका बाहुला अर्धवट रावांच्या हस्ते बक्षीस मिळालं होतं. ते त्याच्या लक्षात होतं. त्यानंतर महेशने बोलक्या बाहुल्यावर चित्रपट करायचं ठरवलं. त्याने माझी भेट घेतली आणि मला याबद्दल सांगितलं. मी बाहुला तयार करायला 3 महिन्यांचा वेळ मागून घेतला. त्या काळात मी 18 तात्या विंचू रफ बनवले आणि प्रत्येक तात्या विंचूची एक एक गोष्ट घेतली. कोणाचा डोळा बरा वाटला तर कोणाची हनुवटी बरी वाटली. असं करून मी मेन तात्या विंचू तयार केला आणि महेशला सुद्धा तो आवडला आणि मग चित्रपटाचं शूट सुरू झालं. त्यानंतर मेन चित्रपटासाठी सारखे दिसणारे मी 10 तात्या विंचू तयार केले, ज्यांचं ऑपरेटिंग वेगळं होतं. तर 2025 मध्ये आता झपाटलेला 3 हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. याची तयारी आता सुरू झाली आहे. या चित्रपटात आता तात्या विंचू काय रूपात आपल्याला दिसणार हे लवकरच कळेल. तुम्ही झपाटलेला 3 हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहात का? हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.